मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा मागाटणी विभागाचा सचिव होतो. भारतीय जनता पार्टीचा एनडीएचा मित्रपक्ष म्हणून मी काम केलेलं आहे. मला खरोखर अतिशय वाईट वाटतंय की जी भारतीय जनता पार्टी आम्ही रक्तामांसाने बनवलेली होती, ज्या विरोधामध्ये आम्हाला जावं लागतंय. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्याकडे लक्ष द्यावं व आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आम्हाला भूमिका निवडणूक लढवायची आमची नव्हती. मागील 15 वर्ष भाजप सोबत राहिलो, पण आमचा काहीच विचार केला नाही. अनेक निवडणुकांमध्ये राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षाने भाजपला केलं होतं मोठं सहकार्य. नाईलाजास्तव पक्षाला लढवावी लागते स्वबळावर लोकसभा. राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीहरी बागल यांची भाजपवर नाराजी. मागील अनेक निवडणुकांमध्ये राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षाने कोणतीही अपेक्षा न ठेवता भाजपला मोलाची साथ दिली. मात्र पक्षाने आज अखेर आमची कोणतीही दखल घेतली नाही. अनेक वरिष्ठ नेत्यांना संपर्क केला, पण त्यांनी अजूनही प्रतिसाद दिलेला नाही. नाईलाजास्तव आम्हाला भाजपशी असलेली घटक पक्षाची भूमिका तोडून राज्यात स्वबळावर सर्व लोकसभा जागा लढवणार असून आमच्या मतांचा भाजपच्या जागांवर नक्कीच परिणाम होऊ शकतो, अशी खंत राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीहरी बागल यांनी कात्रखटाव येथे बोलताना व्यक्त केली. काय म्हणाले ॲडव्होकेट बागल, पाहूया. महायुतीचं काम करून अद्याप कोणतीही सन्मानजनक भूमिका भाजपकडनं आम्हाला भेटली नाहीये. आज सर्व जिल्हाध्यक्ष, कोर कमिटी सर्वांचं असं मत आहे की राष्ट्रीय स्वराज्य सेनेने लोकसभा 2024 स्वबळावर लढवावी. जे 18 लोकसभा क्षेत्र आम्ही लढवणार आहोत त्याचे अजिंक्य साळुंके बोडके साहेब इथे आहेत उपस्थित. माढा लोकसभा संजय जगताप साहेब आहेत इथे. आज सलीम शेख आहेत संभाजीनगरमधनं, त्यांचं अतिशय मोठं काम आहे तिथे. अमोल बागल धाराशिव, मी स्वतः सांगलीमधनं उभा राहतो. ॲडव्होकेट श्रीहरी बागल पक्षप्रमुख राष्ट्रीय स्वराज्य सेना, हातकणंगले, कोल्हापूर, सोलापूर, बीड, पुणे, शिरूर, दक्षिण मुंबई, ठाणे, नाशिक, नांदेड, जालना, परभणी व जळगाव या ठिकाणी आमचा मराठा समाज व इतर बहुजन समाज ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, अनेक NGO, अनेक छोटे पक्ष, समाजात काम करणाऱ्या संघटना यांचा आम्हाला जाहीर पाठिंबा आहे. आज महाराष्ट्रामध्ये 18 ठिकाणी आमचा राष्ट्रीय स्वराज्य सेनेचा म्हणजे मराठा पक्ष, मराठा समाज आमचा आहे, यांचा भरघोस पाठिंबा आम्हाला येथे आहे. व माझ्या अभ्यासाप्रमाणे हे सर्व उमेदवार 1 लाखाच्या वर लीड घेणार व भारतीय जनता पार्टीला ह्याला फटका बसणार.